नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईत महापौर बंगल्यात राज्य सरकार उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. बाळासाहेब ठाकरे यांच्या 3ऱ्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी समाधीस्थळावर शिवसैनिकांची रीघ. औद्योगिक वापरासाठी शेतजमिनीची खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत साताऱ्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक शहीद. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचं दीर्घ आजारानं निधन. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा 4था दिवसही पावसामुळे वाया. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या महापौर बंगल्यातच उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बाळासाहेबांच्या 3ऱ्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर आज त्यांनी आदरांजली वाहिली. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ही घोषणा केली. स्मारक उभारणीचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. या स्मारकाचं स्वरूप ठरवण्यासाठी लवकरच एका पब्लिक ट्रस्टची स्थापना करण्यात येणार असून उद्धव ठाकरे हे या ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी असतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. बाळासाहेबांचं स्मारक व्हावं ही तमाम जनतेची इच्छा होती आणि त्यासाठी आपण 8 जागांची पाहणी करून हे ठिकाण निश्चित केलंय, असंही फडणवीस म्हणाले. महापौर बंगला हे वारसा स्थळ आहे, तो पाडला जाणार नाही. मुंबईच्या महापौरांसाठी याहून सुंदर बंगला उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. बाळासाहेबांप्रती असलेल्या जनतेच्या भावनेचा आदर करून ही वास्तू स्मारकासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तत्पूर्वी सकाळी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, महापौर स्नेहल आंबेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आदींसह समाधीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. मेक इन महाराष्ट्र अभियानाला गती देण्याच्या दृष्टीनं पूर्णतः औद्योगिक वापरासाठी शेतजमिनीची खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार औद्योगिक वापरासाठी आवश्यक असणारी शेतजमीन खरेदी करण्यासाठी शासनाची मान्यता घेण्याची गरज भासणार नाही. यासाठी कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी जमिनीचे तुकडे पाडायला प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचं एकत्रीकरण करण्यासंदर्भातल्या अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. बांधकाम अयोग्य आरक्षणासाठी संबंधित जमीनधारकाला टीडीआर अर्थात हस्तांतरण विकास हक्क मंजूर करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. स्वनिधीतून प्रकल्प उभारणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत भांडवली अनुदान देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे वस्त्रोद्योग प्रकल्पातल्या गुंतवणुकीला चालना मिळणार असून रोजगारातही वाढ होणार आहे. सहकारी संस्थांच्या मंडळावर कर्मचाऱ्यांना वाढीव प्रतिनिधित्व द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. अपंगांच्या शाळांमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी संस्थेऐवजी आता जिल्हा एकक ग्राहक धरण्याचा निर्णय देखील राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. नव्या पिढीच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षण, तंत्रज्ञान, कला आणि सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला हवेत, असं उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अन्सारी यांनी सांगितलं. पुण्यात आज राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल चे विद्यासागर राव, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकशाहीमध्ये समानता, सामाजिक हक्क, सक्षमीकरण हे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात, असंही अन्सारी म्हणाले. केंद्र सरकारनं बालविकासाला केंद्रस्थान दिलं असून बालमृत्यू रोखण्यासाठी तसंच बालकांच्या विकासासाठी पोषक आहार महत्त्वाचा असल्याची केंद्र सरकारची भूमिका आहे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
पूरक आहारासंदर्भात मुंबईत आयोजित जागतिक परिषदेत ते आज बोलत होते. बालकुपोषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांना सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचं नड्डा म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारनं सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून यावरून आगामी हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारची कोंडी करण्यात येईल असं विरोधी पक्ष काँग्रेसनं आज मुंबईत स्पष्ट केलं. विधानसभेचं अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपूर इथं सुरू होत आहे. या अधिवेशनात कोणकोणत्या प्रश्नावरून सरकारला अडचणीत आणता येईल याविषयी व्यूहरचना तयार करण्यासाठी विधानसभेतील काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक आज मुंबईत झाली. यावेळी पक्षाचे गटनेते अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. 23 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कोणकोणत्या प्रश्नांवरून जबाबदार धरून घेरता येईल याविषयी व्यूहरचना करण्यात आली. राज्यात 3,000हून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळी भागाचा केंद्राच्या पथकानं 3 वेळा पाहणी दौरा करूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राज्याचा दुष्काळी दौरा करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईत मंत्रालयात एका पत्रकार परिषदेत केली. दुष्काळग्रस्तांसाठी राखीव ठेवलेला 1,000 कोटींचा निधी सरकारनं अद्याप खर्च केलेला नाही असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याशी त्यांचं वेगळं भावनिक नातं होतं. या बंगल्यात आयुष्यभर राहून त्यांनी समाजकारण केलं, त्यामुळे त्यांचं भव्य स्मारक मातोश्री बंगल्यात केलं जावं असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महापौर निवासाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. ते आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी अपुरी आहे. राज्य सरकार स्मारकासाठी मोठी जागा का देत नाही याचा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय लोकसेवा आयोगानं गेल्या वर्षी IPSची परीक्षा घेतली नाही याच्या निषेधार्थ तसंच स्पर्धा परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या 7 डिसेंबरला पुण्यात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज पुण्यात झालेल्या मेळाव्यात दिली. या निषेध मोर्चाला शनिवार वाड्यापासून प्रारंभ होईल असं यावेळी त्यांनी सांगितलं. ऊसतोडणीनंतर 14 दिवसात FRP एक रकमी शेतकऱ्याला मिळावी असा अध्यादेश आहे, त्याची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वाभिमानी संघटना लढवणार असल्याचं शेट्टी यांनी यावेळी सांगितलं. संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी जया शेट्टी यांच्या निवडीची घोषणा त्यांनी मेळाव्यात केली. भाजपा शिवसेनेचं सहकार क्षेत्रात अस्तित्व नसल्यानं ते सहकार क्षेत्र संपवायला निघाले आहेत याची सुरुवात त्यांनी साखर कारखानदारी अडचणीत आणण्यापासून केली असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला. पंढरपूर इथं आज आयोजित ऊस दूध परिषद आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातल्या जनतेला या सरकारपासून वाचवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. रेल्वे प्रवासासाठी नागरिकांना आता किमान 10 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र उपनगरीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना ही दरवाढ लागू असणार नाही. रेल्वेनं कमीत कमी तिकीट दरामध्ये 5 रुपयांची वाढ करून ते आता 10 रुपये केलं आहे. द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी झालेली ही दरवाढ 20 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. रेल्वे अंदाजपत्रकामध्ये प्लॅटफॉर्म तिकीट 5 रुपयांऐवजी 10 रुपये केलं होतं. प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीला आळा घालण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवले होते, परंतु रेल्वे प्रवासासाठी किमान तिकीट दर 5 रुपये, त्यामुळे कमी दराचं तिकीट काढून फलाटावरती गर्दी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं किमान तिकीट दरात वाढ केली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. ISIS या दहशतवादी संघटनेनं पॅरिसवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तुर्कस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या G20 शिखर परिषदेवर या हल्ल्याचं सावट असणं साहजिकच होतं. या शिखर परिषदेत सर्व सदस्य राष्ट्रांनी ही घटना गांभीर्यानं घेत जागतिक स्तरावर दहशतवाद विरोधी रणनीती आखण्याचा सूर यावेळी उमटला आहे. तुर्कस्तानातल्या अंताला इथं काल पार पडलेल्या G20 शिखर परिषदेवर पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचंच वर्चस्व राहिल्याचं दिसून आलं. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य देशांच्या नेत्यांकडून पॅरिस हल्ल्याबाबत गांभीर्यानं चर्चा करण्यात आली.
दहशतवाद हे आज जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असून त्याची झळ सर्वच देशांना बसत आहे. सर्व देशांना आता एकत्रितपणे दहशतवादाचा सामना करावा लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी दशसूत्री सांगतानाच दहशतवादी गटांमध्ये चांगला वाईट असा कोणताही फरक न करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. या शिखर परिषदेत भ्रष्टाचार, काळा पैसा, व्यापार आणि ऊर्जा या विषयांसह अपारंपरिक ऊर्जा तसंच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परिषदेचा महत्त्वाचा मुद्दा असलेल्या दहशतवादाविरोधात सर्व देशांचे नेते एकत्र आले असले तरी त्यावर केवळ चर्चा करण्यापेक्षा आता त्याला एकत्रितपणे कृतीचीही जोड मिळणं हे भविष्यातल्या शांततापूर्वक जीवनासाठी गरजेचं ठरणार आहे. या G20 शिखर परिषदेचं वैशिष्ट्य आणि चर्चिले गेलेले महत्त्वाचे मुद्दे याविषयी विवेचन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नमस्कार. पहिला आपण G20 ची शिखर परिषद नुकतीच झाली. त्याआधी पॅरिसचा हल्ला सुद्धा झाला होता. तर या अनुषंगानं या परिषदेचं महत्त्व आपण काय विशद कराल? G20 ही प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय ज्या आर्थिक घडामोडी आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी ज्या लीडिंग इकॉनॉमीज किंवा अर्थव्यवस्था आहेत, आघाडीच्या अर्थव्यवस्था आहे, तशा देशांची ही एक संघटना आहे. प्रामुख्याने आर्थिक विषयांवरती यावरती चर्चा होती. परंतु 15 आणि 16 तारखेला ज्यावेळेला G20 समिट ही तुर्कस्तानमध्ये होणार होती त्याच्यापूर्वीच पॅरिसवरती दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे हा दहशतवादी हल्ल्याचं पूर्णपणे सावट किंवा त्याची छाया ही ह्या G20च्या बैठकीवरती आपल्याला उमटल्याची दिसते. आणि 1999 नंतर पहिल्यांदा असं झालं की केवळ आर्थिक गोष्टींची चर्चा करणाऱ्या ह्या संघटनेमध्ये प्रामुख्याने दहशतवादावरती चर्चा झाली. आणि याची सुरुवात जी आहे ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः त्या परिषदेला उपस्थित होते आणि त्यांनी प्रामुख्याने या मुद्द्यावरती भर दिला. आणि पहिल्यांदा असं घडलं की दहशतवादाच्या संदर्भामध्ये एक प्रकारची जागतिक सहमती की सर्वांनी एकत्रित येऊन दहशतवादाच्या विरुद्ध हा लढा दिला गेला पाहिजे आहे आणि त्या संदर्भात कोणत्या प्रकारचं राजकारण करता कामा नये आणि एक संयुक्त फ्रंट आपल्याला दहशतवादाचा सामना करण्यासाठी कशा पद्धतीने तयार करता येईल याविषयी अतिशय सखोल चर्चा या संपूर्ण बैठकीमध्ये झाली. आणि जे अतिशय महत्त्वाचं होतं ही चर्चा होण्यामागचं आणखीन एक कारण असं होतं की जे G20चे सदस्य आहेत त्या जवळपास त्यातली बहुतेक सदस्यांना दहशतवादाने कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे ते दहशतवादाच्या समस्येला बळी पडलेले देश आहेत. आणि याच्यामध्ये एक सदस्य म्हणून युरोपियन महासंघ देखील आहे. आणि आज युरोपियन महासंघाला देखील दहशतवादाचा धोका हा निर्माण झाला आहे. म्हणजे आपण असं बघतो की सुरुवातीला की दहशतवाद हा प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडातील गरीब किंवा विकसनशील देश आहेत त्यांच्यापुरताच दहशतवादाचा धोका मर्यादित आहे अशा प्रकारचं चित्र आता राहिलेलं नाही. तर युरोपमधले जे श्रीमंत देश आहेत यांच्यापर्यंत देखील दहशतवाद पोहोचलेला आहे. त्यामुळे आता जागतिक पातळीवरती दहशतवादाच्या संदर्भामध्ये एक सामूहिक सहमती निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रामुख्याने ह्या G20 समिटच्या माध्यमातून सुरू झाली. आणि प्रामुख्याने पॅरिसमधला हल्ला हे महत्त्वाचं त्याच्यामागचं कारण होतं. आणि आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ज्या वेळेला अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले होतात तेव्हा या संघटना जाणीवपूर्वक हे हल्ले अशा पद्धतीने नियोजित करतात की जेणेकरून एखादा मोठा आंतरराष्ट्रीय घडामोड घडणार असते. म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आपण असं म्हणतो की पॅरिसमध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट कॉन्फरन्स होणार आहे. त्यासाठी 193 देशांचे प्रतिनिधी तिथे येणार होते. त्याची सुरुवातच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे प्रतिनिधी यायला जागतिक व्यासपीठावरती पडसाद उमटायला हवेत हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश असतो त्यामध्ये. निश्चितच. आणि आपण असं बघतो की G20ची समिट ही सुरू होण्यापूर्वी तुर्कस्तानमध्ये देखील अशा स्वरूपाचा हल्ला होणार होता. कारण याचं कारण की तुर्कस्तानला पण दहशतवादाचा धोका यापूर्वी तुर्कस्तानवरती 3 अशा स्वरूपाचे हल्ले झालेले आहेत. त्यामुळे G20चं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की पहिल्यांदा 1999 नंतर G20च्या परिषदेमध्ये दहशतवाद हा केंद्रस्थानी ठेवला गेला आणि सर्वांची एक सामूहिक सहमती या स्वरूपाने तयार झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. काय बरं ठोस पाऊल उचलायचं असं काही दिसतं यामध्ये? काही महत्त्वाचे मोठे देश आहेत जसं अमेरिका असेल किंवा युरोपमधले काही महत्त्वाचे देश आहेत आणि भारताने देखील त्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका वठवली, यावेळी आवाज उठवला. तर काय ठोस पावलं उचलण्याच्या दिशेने दिशादर्शन झालं असं वाटतं तुम्हाला? दहशतवादाच्या संदर्भामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की आज जवळपास जगामध्ये म्हणजे पूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 जे आपण देश आहेत असं आपण म्हणतो आणि त्यापैकी बहुसंख्य देशांना दहशतवादाचा धोका आहे. परंतु दहशतवादाच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची जागतिक सहमती ही तयार होत नव्हती. किंबहुना त्याचं बऱ्यापैकी त्याचं राजकारण हे केलं जायचं
आणि आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांना अनुसरून प्रत्येकजण दहशतवादाची व्याख्या करायचा. म्हणजे आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की दहशतवादाच्या आत्तापर्यंत 216 व्याख्या आहेत आणि प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार दहशतवादाचा अर्थ लावत असतो. म्हणजे एका देशामध्ये दहशतवादी कारवाया करणारा एखादा दहशतवादी हा दुसऱ्या देशामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे दहशतवादाच्या संदर्भामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेला देखील जागतिक सहमती नसल्यामुळे कोणत्या प्रकारचं ठोस अशा प्रकारचा कायदा किंवा निर्णय घेता येत नव्हता. त्यामुळे आता मात्र यांनी हे ठरवलेलं आहे की आता सर्वांनाच हा धोका असल्यामुळे जी ISIS सारखी संघटना आहे त्याला जर रोखायचं असेल तर ते कोणत्या एका देशाचं काम नाहीये. कारण आता हा जो इस्लामिक स्टेट नावाची जी संघटना आहे ही फक्त आता संघटना उरलेली नाहीये. हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर इस्लामिक स्टेट आता हे एक राज्य झालेलं आहे, हे एक मोठं स्टेट झालेलं आहे आणि इराक आणि सिरिया ह्या दोन देशांच्या 35% भूमीवरती आता त्यांनी स्वतंत्र एक आपलं राज्य इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि त्यांची एक स्वतःची अर्थव्यवस्था आहे, त्यांचे बँक बॅलन्स आहेत, त्यांचे जवळपास $3 अब्ज बँक बॅलन्स आहेत, त्यांची स्वतःची स्टँडिंग फोर्स आहे. अशा एखाद्या संघटनेचा सामना तुम्हाला जर करायचा असेल तर ते एका राष्ट्राचं काम नाहीये. तर त्यासाठी संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येणं आणि संयुक्तपणे प्रयत्न करणं अपेक्षित आहे, ज्याची सुरुवात ही G20च्या परिषदेपासून झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. तुम्ही आता उल्लेख केलात की आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येऊन यावरती आवाज उठवलेले आणि एक सर्व सहमती झाली आहे. तर या सर्व सहमतीचा आपल्या देशामध्ये देखील सातत्यानं दहशतवादाचं सावट असतं, त्याचा त्रास होत असतो. तर भारताला याचा काय फायदा होऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत तर दहशतवादाला आपण गेल्या 3 दशकापासून दहशतवादाचा सामना आपण करतो आहोत आणि भारताची सातत्याने ही मागणी राहिलेली आहे की दहशतवादाकडे तुम्ही राष्ट्रीय दहशतवाद, प्रादेशिक दहशतवाद अशा स्वरूपाने बघू नका. दहशतवाद हा पूर्णपणे एक अतिशय वाईट प्रकार आहे आणि सर्वांनी त्याचा प्रतिकार हा केलाच पाहिजे. पण दुर्दैवाने भारताच्या ह्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात होतं आणि दहशतवादामध्ये काही दहशतवाद हा राष्ट्रीय पातळीवरचा असल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा भाग नाहीये किंवा काही गुड तालिबान, बॅड तालिबान अशा स्वरूपाचं देखील दहशतवादामध्ये बायफर्केशन हे सातत्याने केलं जात होतं. त्यामुळे भारताची जी मागणी होती की तुम्ही पाक ऑक्युपाईड काश्मीरमधल्या ज्या दहशतवादी संघटना आहेत, ज्या भारतामध्ये दहशतवादी कारवाया करता आहेत, तुम्ही त्यांना देखील आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून बघा, त्यांचं देखील तुम्ही त्या दृष्टीने त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. आता ही गोष्ट जगाला रिअलाइज झालेली आहे कारण आपण ह्या ISISच्या संदर्भामध्ये एक आवर्जून मुद्दा मला मांडावा असा वाटतो की ह्या संघटनेचं आणखीन एक असं वैशिष्ट्य आहे की जगभरातल्या बहुसंख्य दहशतवादी संघटनांनी आपली संलग्नता या संघटनेच्या प्रति व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या संघटनेचे नेतृत्व मान्य करतो आहोत आणि त्याच्यामध्ये पाक ऑक्युपाईड काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी संघटना ज्या आहेत ज्याचा त्रास भारताला होतो त्यांनी देखील सांगितलं आहे की आमची संलग्नता आता इस्लामिक स्टेट बरोबर आहे. त्यामुळे आता ह्या संघटना देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणूनच ओळखल्या गेल्या पाहिजे ही भारताची मागणी होती आणि भारताच्या मागणीला आणि भारताने सातत्याने या संदर्भामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने एक सामूहिक ऍक्शन घेतली पाहिजे किंवा कृती केली पाहिजे ही मागणी करत होता भारत. त्याला आता खऱ्या अर्थाने महत्व आलं आणि जगाला भारताच्या म्हणण्याचं महत्व पटलं हे आपल्याला म्हणावं लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मुद्दा उचलून धरला G20 मध्ये आणि त्याला सगळ्यांनी सहमती दर्शवली. त्यामुळे हा एक अतिशय महत्वाची घडामोड आहे आणि भारताच्या म्हणण्याला जागतिक स्तरावरती महत्व प्राप्त झालं असंही आपल्याला म्हणावं लागेल. बरोबर. म्हणजे हा इथला जो दहशतवादाचा त्रास आहे जो आतापर्यंत दुर्लक्षित होत होता तो आता ठळकपणे ठसवण्यात आपण यशस्वी झालेलो निश्चित असं म्हणता येईल. तुम्ही जसं म्हणलं तसं की ही G20 शिखर परिषद आहे ती प्रामुख्यानं आर्थिक घडामोडींसंदर्भामध्ये असते. तर भारताला या एकूण दहशतवाद वगळता दुसरे जे काही चर्चा झाली असेल त्यामध्ये काय लाभ झाला असं वाटतं? निश्चित म्हणजे हा जो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 5 दिवसांचा दौरा होता त्याच्यापैकी 3 दिवस ते इंग्लंडला होते आणि 2 दिवस हे G20च्या समिटसाठी होते. हा संपूर्ण दौऱ्याची आखणी ही प्रामुख्याने आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातूनच केली गेली होती. आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की आता केंद्र शासनाने काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे हाती घेतलेले आहेत. जसं मेक इन इंडिया सारखा असेल, डिजिटल इंडिया असेल, क्लीन इंडिया असेल आणि ह्या सगळ्या प्रकल्पांना आपल्याला यशस्वी बनवण्यासाठी आपल्याला सध्या परकी गुंतवणुकीची नितांत गरज आहे. आपल्याला FDI पाहिजे आहे आणि साधारणतः 2019 पर्यंत आपलं जे FDIचं टार्गेट आहे हे साधारणतः $500 अब्ज आहे आणि एवढा FDI जर आपल्याला अट्रॅक्ट करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण आता इतर जे विकसित देश आहेत त्यांच्याकडनं आपण तंत्रज्ञानाची म्हणा किंवा भांडवली गुंतवणुकीची अपेक्षा करतो आहोत आणि त्या दृष्टिकोनातूनच पंतप्रधानांचे जे परराष्ट्र दौरे आहेत हे आयोजित केले जात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते आखले जात आहेत. त्या दृष्टिकोनातूनच आपण
ब्रिटनकडे किंवा इंग्लंडकडे बघत होतो. आज आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की इंग्लंडमध्ये राहणारे जे भारतीय आहेत यांची संख्या फार मोठी आहे. 17 लाख भारतीय हे आता इंग्लंडमध्ये राहतात आणि त्यांची एक स्ट्रॉंग लॉबी आहे. त्यांचा आपण जर पर कॅपिटा इन्कम म्हटलं हा फार मोठा आहे. त्यामुळे त्यांच्याकडचं जे तंत्रज्ञान आहे, त्यांच्याकडचं जे भांडवल आहे, याची गुंतवणूक आपल्याकडे कशा पद्धतीने करता येईल. म्हणून वेम्बलीवरती त्यांनी ज्या पद्धतीने स्पीच दिलं आणि अपील केलं की तुम्ही भारतामध्ये आता ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करा. त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्र असेल, ऊर्जेचं क्षेत्र असेल, पर्यावरण असेल, क्लीन एनर्जी सारखं क्षेत्र आहे, अशा अनेक क्षेत्रांमध्ये इंग्लंड आपला भागीदार आहे. आणि हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे की युरोपियन महासंघ जो आहे त्याच्यापैकी इंग्लंड हा आपला एक महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. आणि 2007 पासून आपलं युरोपियन महासंघाबरोबर मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्यासाठी भारताच्या चर्चा चाललेल्या आहेत. परंतु 2007 पासून जरी चर्चा चाललेल्या असल्या तरी त्याला यश प्राप्त होत नाहीये. आता जर आपले इंग्लंड बरोबरचे संबंध सुदृढ झाले तर निश्चितपणे इंग्लंड याच्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल आणि कदाचित भविष्यामध्ये युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यामध्ये मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण होऊ शकेल असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि दौऱ्यावरती जायच्या आधीच आपण 15 क्षेत्रामधली जी थेट विदेशी गुंतवणूक आहे याची मर्यादा देखील वाढवली आहे. त्याचा काही फायदा झाला असेल यात? निश्चितच. याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या पद्धतीची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे त्यासाठी आपण आपल्याकडे एफडीआयच्या ज्या लिमिट्स आहेत त्या आपण वाढवतो आहेत. म्हणजे आपण रेल्वेचं क्षेत्र असेल, इन्शुरन्स असेल, डिफेन्स आहे, याशिवाय आणखीनही 15 क्षेत्र हे आता शासनाने ओपन केलेले आहेत. कारण याच्यामध्ये मॅक्सिमम एफडीआय जसा आपल्याकडे येणार हा सातत्याने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला वापरला जाणार आहे. आणि याच्यातनं शासनाला प्रामुख्याने एम्प्लॉयमेंट जनरेशन हा जो एक आपलं खूप मोठं एक आव्हान आहे आपल्यासमोरचं ते आपण टॅकल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्यामुळे हा दौरा त्या दृष्टिकोनातून आखला गेला होता. म्हणजे याचं आर्थिक व्यापारी महत्त्व या दौऱ्याचा फार महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात घेणं. एकूण व्यापारी असेल, संरक्षण असेल, सर्व दृष्टीने ही परिषद आणि हा एकूणच दौरा पंतप्रधानांचा आपल्याला फलदायी ठरला असं म्हणता येईल. निश्चितच. तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद. आता वळूयात पुढील बातम्यांकडे. पुण्यात विज्ञान भारती मायर्स MIT यांच्या वतीनं इस्रो अवकाश प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर AS किरण कुमार यांनी आज या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं प्रक्षेपित केलेला ॲट्रोसॅट हा उपग्रह भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. अवकाशातल्या ताऱ्यांची माहिती, तरंगलांबीतील उत्सर्जनातून निर्माण होणाऱ्या गोष्ट अशी रहस्यमय माहिती ॲट्रोसॅटमुळे कळू शकेल असं किरण कुमार यावेळी म्हणाले. यावेळी ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, माईस MITचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर गोविंद स्वरूप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात ॲट्रोसॅटसह इतर अनेक उपग्रहांचे मॉडेल्स मांडण्यात आले आहेत. येत्या गुरुवारपर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल. 15व्या NES जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कारानं मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांना गौरवण्यात आलं. मुंबईत NCPAमध्ये काल राष्ट्रीय लौकिक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मभूषण के राधाकृष्णन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीजचे व्हाईस चान्सलर GD यादव यांनाही राष्ट्रीय लौकिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गायक हरिहरन, रेडिओ जॉकी अनुराग पांडे, महेंद्रा वर्ल्ड स्कूलच्या प्रमुख निर्मला कृष्णन यांना यावेळी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गेली 5 वर्ष सलग हा पुरस्कार सोहळा मुंबईत होतोय. पुरस्कार वितरणानंतर उद्योजकीय विकासाच्या मुद्द्यावर उद्योजकांची बैठकही यावेळी झाली. आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी हिंगोली इथं मोफत सर्वरोग निदान शिबिराचं आज आयोजन केलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या या शिबिराचा 560 जणांनी लाभ घेतला, तर 25 नेत्र रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 51 जणांनी रक्तदान केलं अशी माहिती शिबिराचे आयोजक शिवसेना सार्वजनिक गणेश महोत्सव समितीने दिली. या शिबिरातील रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 41 मराठा रायफल बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात अतिरेक्यांशी चकमक कालपासून सुरू आहे.
कर्नल महाडिक यांच्यासह 2 जवान या चकमकीत जखमी झाले होते. कर्नल महाडिक यांना श्रीनगर इथल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचाराला त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यानं आज त्यांची प्राणज्योत मालवली. सातारा जिल्ह्यातल्या आळेवाडी या त्यांच्या मूळ गावी उद्या त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी दिल्लीजवळच्या गुडगावमधल्या मेदांता रुग्णालयात सिंघल यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंघल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसंच सिंघल यांच्या निधनानं कुशल संघटक हरपला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या बंगळुरू क्रिकेट कसोटी सामन्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय कायम राहिला. त्यामुळे आजचा खेळही रद्द करण्यात आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवल्यानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 214 धावांवरच आटोपला होता. त्यानंतर खेळायला आलेल्या भारतानं बिनबाद 80 धावा केल्या होत्या. हवामान. ईशान्य मोसमी पावसामुळे तामिळनाडूमध्ये बळी गेलेल्यांची संख्या आता 72 वर पोहोचली आहे. बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी मुख्यमंत्री जयललिता यांनी 500 कोटी रुपयांचा निधी देखील जाहीर केला आहे. तामिळनाडूतला पाऊस आता थांबला असून बचाव आणि पुनर्वसन कार्यानं वेग घेतला आहे. राज्यात विदर्भ मराठवाडा भागात आता थंडी वाढू लागली असून मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. मात्र कोकण गोव्याच्या काही भागात तापमान किंचित वाढले आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गेल्या 24 तासात राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं 11.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. आता जाणून घेऊयात तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 20 अंश सेल्सिअस. नागपूर 31-15, पुणे 32-14, औरंगाबाद 32-17, नाशिक 32-13, कोल्हापूर 32-19, रत्नागिरी 36-21, सोलापूर 35-18 आणि अमरावती कमाल 31 तर किमान 18 अंश सेल्सिअस. हवामान तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईत महापौर बंगल्यात राज्य सरकार उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. बाळासाहेब ठाकरे यांच्या 3ऱ्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी समाधीस्थळावर शिवसैनिकांची रीघ. औद्योगिक वापरासाठी शेतजमिनीची खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत साताऱ्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक शहीद. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचं दीर्घ आजारानं निधन. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा 4था दिवसही पावसामुळे वाया. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.